निर्माण होईल तिथे तात्काळ कारवाई करू. ती कारवाई करण्यासाठी आम्ही जागरूकही आहोत आणि आमचं कन्सर्नसुद्धा तोच आहे. प्रदूषणाची आत्ताच्या परिस्थितीबद्दल फक्त मी एक सांगू इच्छिते की आता जे वेदर असतं आफ्टर विंटर आणि आता फेब्रुवारीपर्यंत त्या वेदरचाही हा परिणाम असतो, जे आपल्याला असं एक डेन्स दिसतं किंवा स्मॉगी दिसतं. तोही एक मोठा परिणाम आहे. त्याचंही सायंटिफिक इव्हॅल्युएशन करून मी बोलते आहे. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही मागवला आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी तो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये समुद्र पातळीवरचं प्रेशर हे वाढल्यामुळे, आपल्याकडची ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे, टेम्परेचर कमी असल्यामुळे सुद्धा हे आपल्याला क्लॅरिटी न दिसणं किंवा असं एक ढगाळ वातावरण दिसणं हा पण एक परिणाम दिसतो. पण प्रदूषणाच्या बाबतीत जर कोणी नॉर्म्स पालन करत नसेल तर त्यांच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. भाई जगताप महोदय, एक मुंबईच्याच दृष्टीने नव्हे तर इतर सर्व दृष्टीने, कारण प्रदूषण आणि विशेषतः हवेची जी क्वालिटी आहे हा विषय मुंबईसारख्या महानगरामध्ये, जे आंतरराष्ट्रीय आपलं शहर आहे, त्याची फडणवीस साहेबांचा जो अतिशय जिव्हाळ्याचा जो विषय आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जलवाहतूक सुरू करायची, ही जेव्हा फडणवीस साहेबांकडे स्वतः 2014 ते 19मध्ये बंदरे खाते होतं, तेव्हा त्यांनी काही प्रकल्पांना चालना दिलेली, संकल्पनाला सुरुवात केलेली. आता त्याच्यातलीच एक संकल्पना म्हणजे मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणं, रोरो सर्व्हिस सुरू करणं. ही संकल्पना मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. आणि आता या महायुती सरकारचं नेतृत्व करत असताना परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या त्यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात येणाऱ्या 1 मार्चला आपण भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुरू करतोय. हा मुंबई ते विजयदुर्ग हा एक पहिला मार्ग रूट असेल. येणाऱ्या काळामध्ये मुंबई ते रत्नागिरी असो, मुंबई ते महाड असो, असं असंख्य वेगवेगळे रूट ह्याच्यामध्ये आपण वाढवणार आहोत. या बाबतीची पूर्ण माहिती गेल्या काही दिवसापासून, म्हणजे ही बोट सुटणार कुठून, बोटीच्या तिकीटचे दर काय आहेत, ह्याचे सगळ्याची सगळी माहिती वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यानुसार तिकीटची बुकिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. चांगला रिस्पॉन्स या तिकीटच्या बुकिंगला आम्हाला मिळतो आहे. म्हणजे प्रीमियम इकॉनॉमी, फर्स्ट क्लास गाड्या आणि बाईक याचे सगळ्यांचे रोरोमध्ये जाण्याची तयारी 1 मार्चपासून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिमग्यासाठी, जसं आम्ही गावी जातो तसंच यावर्षी शिमग्यासाठी जाण्यासाठी, सिंधुदुर्ग गाठण्यासाठी रोरोचा वापर आमच्या कोकणातली जनता मोठ्या प्रमाणामध्ये करताना आम्हाला तिकीट बुकिंगच्या निमित्ताने दिसत आहे. अशाच पद्धतीचे प्रयत्न भविष्यामध्ये पण रोरोच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणाला जोडण्याचं, किंबहुना मुंबई किंवा महाराष्ट्र अन्य राज्यांबरोबर जोडणं, मुंबईला अन्य जिल्ह्यांबरोबर जोडण्याचं काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचं काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होईल, असं आवर्जून ह्या निमित्ताने नमूद कर. सर, ही जी बोट आहे ती 12 महिने नवं आयाम आहे, त्याचा कोकणातील लोकांना कशा प्रकारे काय वाहतुकीचे हे जे नवं आयाम आहे त्याचा कोकणात कसा फायदा होईल? बघा, एक तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणाला जाण्यासाठी आपण जेव्हा 4.5-5 तासात कोकणात जाऊ शकू, तर मोठ्या प्रमाणामध्ये आपला वेळ वाचेल. आपल्याकडे आपल्या गावाकडे नातेवाईकांकडे जाण्याचा तर फायदा आहेच, त्याचबरोबर पर्यटन असो, आमचे आंबा काजू व्यवसायाला पण मोठ्या प्रमाणामध्ये, मच्छीमारी मोठ्या प्रमाणामध्ये या निमित्ताने चालना भेटेल. म्हणून मी बोललो की पर्यटन आणि रोजगार या दोन्ही विषयाला ह्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन भेटेल. सर, पावसाळ्यामध्ये पण ही बोट जाऊ शकते अशी आहे.
हां थांबा हां पावसाळ्यामध्ये पण ही बोट जाऊ प्रवास सुरक्षतेची सगळी काळजी घेऊन एक तुम्ही लक्षात घ्या, एवढ्या वेळ आम्हाला का लागला, काही 2-3दा तुम्हाला बातम्या द्यायला लागलं, काही रोरो बंद अवस्थेत अशा काही काही बातम्या आम्ही ऐकल्या, पण आम्ही काय काळजी घेतली की प्रत्येक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी मिळाल्यानंतरच आम्ही काही ट्रायल रन केलं आणि त्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचे रोरो सर्व्हिस सुरू करतोय. आताही जेव्हा तुम्ही 1 मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील तेव्हाही काही डॉक्टर आपण बोटीवर पण उपलब्ध करून देतोय. काही लोकांना ते समुद्राचा प्रवासाचा त्रास असतो, जसं गाडीमध्ये काही आपल्याला त्रास होतो, सी सिकनेस ज्याला म्हणतात, त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, म्हणून त्याचीही काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेतलेली आहे. वर्सोवा जेट्टी संदर्भात वर्सोवा जेट्टी संदर्भात काही ठिकाणी 90% काम पूर्ण झालंय, 70-75% काम तिथलं पूर्ण झालंय, पण त्याला आता काही पर्यावरण प्रेमी विरोध करतायत, झाडं तोडली जात आहेत वगैरे. आज दिवसभरापासून त्याचा विरोध म्हणून वर्सोवा जेट्टीतल्या काही बागेतली झाडं तोडली जात आहेत याचा विरोध. वर्सोवा जेटीमध्ये झाड कुठे? कुठली तरी नाना पार्क संदर्भात नाही कुठे झाड आणि गार्डन मला एक दाखवावं. आम्ही त्या पद्धतीची मदत पर्यावरणपूर्वक विकास हाच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून त्या जेटी भागात जी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची जागा आहे, समुद्राकाठी जागा आहे, तिथे असलेली सगळी दुरावस्था, सगळं घाण, सगळ्याची स्वच्छता करून तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% त्याचं मॉनिटरिंग होणार नाही, तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री स्वच्छ भाग तिथे मिळावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण जेव्हा वर्सोवा ते मडपर्यंत जाऊ तेव्हा आता जे काय होणार आहे, आता तिकडचा जो पंटून होतं, जे काय जेट्टी त्याला पंटून म्हणतात, तिकडे भोकं पडलेली, त्याच्यावर अक्षरशः गोधड्या टाकलेला. आता उद्या तिथे कोण डुबलं असतं, कोण पडलं असतं, अपघात झाला असता, तर आमच्या नावाने तुम्ही लोकांनी फटाके फोडले असते, आहे की नाही? की नितेश राणेच्या खात्यावर बघा भोके पडली आहेत, ह्या पडली आहेत, त्या पडले. आता आम्ही काहीतरी चांगलं करायला जातो आणि 30-40 वर्षापासून त्याने काय हातच लावलेलं नाही. मी स्वतः जाऊन व्हिजिट केलं, मग तिकडच्या काही बोटीवर, प्रवासी बोटींवर परवानगी नसताना पण बाईक पण ठेवला गेलेला, त्याही आम्ही बंद केल्या. उद्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना प्रवासाच्यासाठी चांगले दर्जेदार जेटी आणि सुविधा मिळावी हीच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. वर्षानुवर्ष 5 रुपये घेतले जातात लोकांकडून, त्याच्यातला 1 रुपया महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि उर्वरित तो फिशरीचं जी संस्था आहे त्यांना. आता 5 रुपये आपण कोणी लोकांनी हल्ली बघितले आहेत का हे जरा मला सांगा. त्याचा कॉईन कसा दिसतो, नोट कसा दिसतो, पण आमच्याकडे 5 रुपयात घेतले जातात. म्हणून चांगली सुविधा देऊन अजून त्याचा चांगला तिकीटचा चार्ज वाढवून दर्जेदार सुविधा देऊन आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचं पण उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. सर यालाच घेऊन मुंबईमध्ये सेवा रोरो सेवा आपण सुरू केलेली आहे. मुंबई नाही, मुंबई सिंधुदुर्ग चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बरोबर आहे की हे सगळं ऑथेंटिक सगळ्या यंत्रणा लावून 100% त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि केलं पाहिजे. परंतु जे बेलगाम झालेले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की कोणीच आमचं काय करू शकत नाही, काही बिल्डर मुंबईमध्ये असे आहेत की ज्यांना असं वाटतं की कोणच आम्हाला हात लावू शकत नाही, काही सरकारी कामामध्ये असं चाललेलं आहे, आम्ही जाऊन सांगतो, तक्रार देतो, कोण ऐकत नाही. तर अशा लोकांना चाप लावण्यासाठी या प्रदूषणाच्या कायद्यामध्ये काही कडक पिनल ऍक्शन आपण लावून याच्यावरती कारवाई करणार का? मध्ये याच्यावर कारवाई करणार आणि सन्माननीय सदस्यांनी बोललेलं सत्य मानूनच मी उत्तर दिले. त्यांच्याविषयी मी शंका अजिबात उपस्थित केली नाही. उलट जसं एखादा प्रश्न डेव्हलप करतो एखादा सन्माननीय सदस्य, तसं उत्तर देताना मी एक अधिकची माहिती सभागृहाला दिली की जे ऑथेंटिक साईट्स आहेत ते योग्य ते आपल्याला आकडे दाखवतात. त्यामुळे आपल्याविषयी अजिबात माझ्या मनात शंका नाही. तर आपण प्रश्न विचारला तर मी तिथपर्यंत आले नसते. तर आपल्या प्रश्नाचा सन्मान ठेवूनच मी उत्तर दिलेलं आहे. आपले सर्व माहितीला अनुषंगाने जेव्हाही आपली तक्रार असेल, लोकांची तक्रार असेल, आम्हाला डोळ्यांनी दिसेल आणि ऑटोमॅटिक कर्तव्य म्हणून कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं, मी ते सांगितलं की ह्युमन इंटरफेरन्स कमी करून AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने फेअर रिझल्ट्स आपल्याला दिसतील. हा त्यांच्या आदेशाने आमचा प्रयत्न आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.